आज जाता जाता आपल्याला लागायला लागलेला रस्त्यातच पाऊस. तर नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी उठलो आणि यशला घेऊन डायरेक्ट निघालेलो गावात, कारण आज होता रविवार आणि नागनाथ देवालयामध्ये पाया पडायसाठी आम्ही आलतो. आणि नागनाथ देवालयाच्या भावानं बरोबर अपोजिटला मारुतीरायांचं मंदिर आहे, मग तिथं पण दर्शन करायला आलो. मग भावांनो आपण दुपारी बाहेर पडलो पुण्याला जायसाठी. बरोबर 1 महिना भावांनो आपण गावाला होतो, पण आता जायचं होतं पुण्याला आम्हाला. आणि आदिराजला पण आपण सोबत घेतला, कारण आदिराजला आपल्याला सोडायचं होतं तावडे हॉटेलला, त्याला पण त्याच्या घराकडे जायचं होतं. आणि कागल हायवेनं आम्ही लागलो आम्हाला पुण्याला जायसाठी. आणि भावानं आमच्या वडिलांनी 1 महिना आमच्यासाठी सुट्टी काढलेली, म्हणजे भावानं फक्त आमच्यासाठी 1 महिना ते कामाला जाया नाहीत भावानं. म्हणजे आज एक बाप जिंकला भावानं. आणि आम्ही आलो भावांनो तावडे हॉटेलच्या इथं आदिराजला सोडायसाठी. त्यानंतर आम्ही थोड्या वेळातच पोचलो किनीवाटारच्या टोल नाक्याच्या इथं. मग भावांनो आम्हाला लागायला लागलेला पाऊस. साताऱ्याच्या जवळ आलो तसं लागायला लागला पाऊस. आणि मग साताऱ्याच्या जरा पुढं आल्यानंतर भावांनो आम्ही जरा थांबलो थोडा वेळ नाश्त्यासाठी. मग भावांनो नवीन खंबाटकी बोगदा आहे तिथे एंटर केला, आणि त्यातून जसं आम्ही बाहेर पडलो पुढं गेल्यावर मग भावांनो व्ह्यू चेक करा भावांनो कसा आहे भावांनो, म्हणजे पूल केवढा मोठा बांधला आहे बघा. त्यानंतर खाली आल्यावर भावांनो आपल्याला लागायला लागलेलं ट्रॅफिक. मग भावांनो आपण पोचलो त्रिमंदिरच्या इथं. भावांनो बघा त्रिमंदिर नवीन बांधलं. त्यानंतर भावांनो आपण आलो नवीन खेड शिवापूरच्या टोल नाक्याच्या इथं. मग भावांनो आपण आलो कात्रजच्या बोगद्याच्या इथं, म्हणजे आपण पुण्याच्या बरोबर एकदम जवळ आलो. आणि मग आपल्याला लागायला लागलेलं ट्रॅफिक. हे म्हणजे ट्रॅफिक भावांनो पुण्यात आल्यावर लागणार आहेच, हे 100% आहे भावांनो. मग भावांनो या ट्रॅफिकचा सामना करत करत आम्ही निघालेलो आमच्या घराकडे. तर भावांनो आजचा मिनी व्लॉग मी इथंच संपवतो. बोला जय बाळूमामा, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.